नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. नुकतंच आज कंबाईन ग्रुप बी ची असणारी मेन्सची परीक्षा झाली 2024 ची आणि या असणाऱ्या पेपर नंतर विद्यार्थ्यांच्या एक संमिश्र प्रतिक्रिया आल्या. एक्झॅक्टली एक्झाम कशी होती. जर आपण थोडंसं लँग्वेजच्या पेपरच्या बाबतीमध्ये म्हणजे पेपर 1 च्या बाबतीमध्ये बोलायचा प्रयत्न झाला तर बऱ्याच अंशी इझी टू मॉडरेट या लेवलच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया होत्या. त्यानंतर दुपारीच्या सेशनमध्ये आपण 3 ते 4 या टाइम मध्ये दुसरा पेपर दिला. या असणाऱ्या दुसऱ्या पेपरच्या दरम्यान विद्यार्थ्यांची असणारी जी मानसिकता होती ती प्रखरतेने आपल्याला त्यांच्या प्रतिक्रियेवरून समजते. ते म्हणजेच काय की पेपर 2 जो आहे, ज्याला आपण जनरली जीएसचा पेपर म्हणतो, तो पेपर बऱ्याच असणाऱ्या विषयांच्या अनुषंगाने पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सेट होताना दिसला. आणि याच्यामध्ये परत एकदा पेपरची असणारी जी लेवल आहे का ती इझी टू मॉडरेट या लेवलवरती दिसते. हिस्ट्री अंतर्गत काही प्रश्न होते जे डिफिकल्ट लेवलला वाटत होते. सायन्स मध्ये थोडेसे मॉडरेट लेवलचे, पण सायन्स टेकच्या अंतर्गत पाहिलं तर तुम्हाला प्रश्न थोडेसे ऍडव्हान्स लेवलचे, थोडेसे डिफिकल्ट लेवलचे प्रश्न आपल्याला विचारताना दिसले. पॉलिटीमध्ये सुद्धा जर बघितलं आपण या ठिकाणी तर प्रश्नांची असणारी यंत्रणा आपल्याला थोडीशी मॉडरेट टू डिफिकल्ट पर्यंत जाताना दिसते. पण ओव्हरऑल पाहिला तर आपण या सगळ्या असणाऱ्या पेपर 2च्या बाबतीमध्ये बोलायचं असेल तर जनरली पेपर इझी टू मॉडरेट लेवल पर्यंत होता, पण 20% प्रश्न हे डिफिकल्ट लेवलचे पण होते. म्हणजे ऍक्च्युअली ज्या विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीचं प्रिपरेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यालाच या असणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतील. मग चला या असणाऱ्या पेपर मधले जो पेपर 2 होता याच्यामधला असणारे जे 100 क्वेश्चन्स आहेत त्या 100 क्वेश्चनचे असणारे आन्सर्स बघूया. त्यानंतर आपल्या असणाऱ्या प्रत्येक फॅकल्टी या असणाऱ्या प्रत्येक सब्जेक्टच्या अनुषंगाने एक्सप्लेनेशन घेईलच सेपरेट फेज मध्ये, जेणेकरून आपल्याला त्या असणाऱ्या प्रश्नांना आयोगानं का घेतलं याच वर्षी, त्याच्या पाठीमागचा असणारा अँगल काय होता, त्याचा आन्सर्स काय असेल, जर एखादा क्वेश्चन डाऊटफुल असेल तर त्याचा असणारा आन्सर काय असू शकतं. आपण जे 100 क्वेश्चन्स काढले या 100 क्वेश्चन्स मध्ये फक्त 2च क्वेश्चन डाऊटफुल वाटतात त्याच्यामध्ये, आणि एक क्वेश्चन आहे तो म्हणजे सायन्स आणि टेकच्या असणाऱ्या पार्ट मधला, आणि एक क्वेश्चन आहे मॅथ्स रिझनिंग मधला. एवढ्याच क्वेश्चनच्या बाबतीमध्ये थोडा डाऊट येतो, बाकी असणारे क्वेश्चन्स इथं आपल्याला दिसतात. आता मी थोडंसं तुम्हाला बायफर्केशन सांगतो की किती प्रश्न कोणत्या असणाऱ्या सब्जेक्टच्या बाबतीमध्ये विचारण्यात आले होते. ठीक आहे, बऱ्याच वेळा होतं कसं की आयोग या असणाऱ्या पॅटर्न मध्ये परत एकदा चेंजेस करतो का, हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. मग आता मी तुम्हाला क्वेश्चन सांगतो सब्जेक्टच्या अनुषंगाने. ठीक आहे, मग करंट अफेअरच्या बाबतीमध्ये पाहिलं तर हे जे क्वेश्चन्स आता आन्सरच्या फॉर्म मध्ये आणलेले आहेत ते आणलेले आहेत आपल्या अमोल गाडेकर सरांनी, आणि त्यांनी सांगितलं करंट अफेअरच्या क्वेश्चनची लेवल ही इझी टू मॉडरेट या लेवलमध्ये आपल्याला होताना दिसते. ठीक आहे, त्यानंतर पाहिलं तर रेफरन्स येतो याच्यामध्ये. जनरल सायन्सच्या बाबतीमध्ये पाहिलं तर जनरल सायन्सच्या असणारे क्वेश्चनचे आन्सर्स आपल्या राजेश जाधव सरांनी दिलेले आहेत, आणि त्यांचं म्हणणं असं आहे की या असणाऱ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये जर बघितलं आपण याची लेवल तर ही थोडीशी इझी होती सायन्सच्या बाबतीमध्ये काही प्रमाणामध्ये, आणि म्हणजेच इझी टू मॉडरेट लेवलला जाणारी. पण सायन्स टेकच्या बाबतीमध्ये पाहिलं तर टेक्नॉलॉजीच्या अँगलच्या अनुषंगाने क्वेश्चन्स करण्यात आले होते, ते थोडेसे मॉडरेट टू ऍडव्हान्स लेवलला, हार्ड लेवलला आपल्याला प्रश्न विचारताना दिसतात. इकॉनॉमिक्सचे असणारे जे क्वेश्चन्स आहेत, आता मी थोडंसं परत एकदा हा मुद्दा सांगतो की करंट अफेअरच्या असणाऱ्या क्वेश्चन्सचा रेफरन्स पाहिला तर ते कसे दिसतात आपल्याला इथं, तर ते दिसतात 10 क्वेश्चन्स, हा एक पहिला मुद्दा. नंतर पाहिलं तर मॅथ्स आणि रिझनिंगच्या बाबतीमध्ये पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन्स किती येताना दिसतात आपल्याला, तर इथं जवळपास या ठिकाणी 25 क्वेश्चन्स आलेले आहेत मॅथ्स आणि रिझनिंग कलेक्टिव्हली सांगतो या ठिकाणी. आणि आपल्या असणाऱ्या पाटील सरांनी या असणाऱ्या क्वेश्चनच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की या असणाऱ्या क्वेश्चन्सची पातळी सुद्धा इझी टू मॉडरेट लेवलला आपल्याला जाताना दिसते या ठिकाणी. नंतर जर बघितलं सायन्स आणि टेक ह्या दोघांचं कोलॅबोरेशन केलं तर याचा उल्लेख केला तर टोटल 20 क्वेश्चन्स होते सायन्स आणि टेकच्या अंतर्गत. प्रश्नांची पातळी सांगितली आता थोडीशी मॉडरेट टू डिफिकल्ट पर्यंत जाताना दिसते आपल्याला. त्यानंतर इकॉनॉमिक्सच्या 10 प्रश्न होते, या 10 प्रश्नांमध्ये लेवल इझी टू मॉडरेट पर्यंत होती. त्यानंतर पाहिलं तर पॉलिटीचे 15 क्वेश्चन होते, आणि 15 क्वेश्चनची असणारी लेवल कशी होती तर ती इझी टू मॉडरेट या पद्धतीमध्ये आपल्याला जाताना दिसते. त्यानंतर हिस्ट्रीचे क्वेश्चन्स होते 10 आणि जिओग्राफीचे क्वेश्चन सुद्धा होते 10. पण हिस्ट्रीच्या क्वेश्चनची असणारी जी पातळी होती का ती पातळी कशी दिसते आपल्याला या ठिकाणी, तर इझी टू मॉडरेट लेवलला, पण थोडेसे प्रश्न डिफिकल्ट सुद्धा होते. 4 प्रश्न या असणाऱ्या पार्ट मध्ये आपल्याला डिफिकल्ट सुद्धा दिसतात हिस्ट्रीच्या. त्यानंतर जिओग्राफीचा उल्लेख केला तर याची असणारी जी काही पातळी होती ती जर पाहिली तर इझी टू मॉडरेट. म्हणजे ओव्हरऑल जर आपण बोलायचं झालं तर
मॉडरेट लेवलचा पेपर होता, खूप इझी किंवा खूप डिफिकल्ट असा काही पेपर नव्हता. त्यामुळं हिथं परत एकदा रेस खूप लागणार आहे. म्हणजे मेरिटमध्ये कोणते विद्यार्थी येणार कोणते विद्यार्थी येणार नाहीत याबद्दल कन्फर्मेशन लगेच सांगता येत नाही. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी आयोगाच्या असणाऱ्या या पॅटर्नवरती आणि आयोगाच्या असणाऱ्या या सिस्टीमवरती रिलायबल होऊया. आणि जेव्हा आयोग या पद्धतीच्या असणारे आन्सर की देईल आपल्याला आणि प्रत्यक्षात त्या अंतर्गत जे मेरिट लावेल त्या अनुषंगाने आपलं सिलेक्शनच्या यादीमध्ये नाव असेल अशा अपेक्षा करूया. आणि सगळ्यांनी हे असणारे क्वेश्चन्स बघण्याचा प्रयत्न करा. मी फक्त आता काय करणार आहे, फक्त आन्सर की सांगणार आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला तुमच्या असणाऱ्या पेपर मधले जे क्वेश्चन्स आहेत ते चेक करता आले पाहिजेत आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, मग आपण सिक्वेन्स वाईज जाऊया. जेव्हा पॉलिटीचा पार्ट येईल त्यावेळेस मी तुम्हाला पॉलिटीच्या अनुषंगाने असणारे मुद्दे हायलाइट करून देण्याचा प्रयत्न करेनच. ठीक आहे. हा, आता यामध्ये सुरुवातीला जे प्रश्न आहेत ना तर त्या प्रश्नांचा उल्लेख आपण या ठिकाणी करूया. ते म्हणजेच कुठले होते या ठिकाणी प्रश्न तर इथं आपल्याला दिसतात. तर मॅथ्स रिझनिंगचा पार्ट याच्यामध्ये येतोय. तर पहिला प्रश्न काय होतं बघा, प्रश्नातील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये 100, 81, 64, 51 प्रश्नचिन्ह आणि 33 असा उल्लेख केला तर याचा आन्सर या ठिकाणी आलेला आहे ते म्हणजे 40. आन्सर काय असेल याचं 40. स्पष्टीकरण दिलं जाईल, पाटील सर घेतील सेपरेटली, त्या अनुषंगाने तो मुद्दा तुम्ही बघू शकता. ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर 2 काय बघा, याच्यामध्ये खालील गणितीय पदावलीचे मूल्य शोधा ज्यामध्ये विशिष्ट क्रमाने येणारी 27 पदे आहेत. 27 पदांपर्यंत जायचं आपल्याला. मग 3 + 5 - 6 + 2 - 4 + 3 + 5 - 6 + 2 - 4 + 3 + 5 - 6 अशा आपल्याला 27 पदांचा उल्लेख केला तर त्याचं उत्तर कोणतं असेल तर त्याचं उत्तर असणार आहे 8. हा उल्लेख याच्यामध्ये लक्षात घ्यायचा. प्रश्न क्रमांक 2 चा आन्सर आहे 8. त्यानंतर येतो प्रश्न क्रमांक 3. काय बघा इथं, खालील अक्षर श्रेणी पूर्ण करा. आणि याच्यामध्ये पाहिलं तर काय, ODE, PFG, QHI, क्वेश्चन मार्क SLM. आणि याचा आन्सर काय असणार या ठिकाणी, याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 RJK. हे आन्सर आपल्याला दिसेल. क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर नंबर 1 असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 पहा, एका मुलीने एका मुलाची ओळख तिच्या काकांच्या वडिलांच्या मुलीचा मुलगा म्हणून करून दिली तर मुलगा आणि मुलीचे नातेसंबंध कोणता असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय तर याचं उत्तर असेल भाऊ. ठीक आहे. आता जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना प्रिपरेशन करायचं आहे या असणाऱ्या परीक्षांसाठी त्यांनी आन्सर ट्राय करण्याचा प्रयत्न करा. कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही आन्सर देऊ शकता. याचं 4 चं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1 चा रेफरन्स. ठीक आहे. त्यानंतर बघ, खालीलपैकी कोणते इतरांपेक्षा वेगळं आहे, मीटर, यार्ड, मैल आणि एकर यातलं कोणतं असणार आहे एकक वेगळं दिसते आपल्याला तर एकर हे असणारं एकक आपल्याला इतरांपेक्षा वेगळं दिसतंय. हा रेफरन्स याच्यामध्ये असेल. क्वेश्चन नंबर 5 चं उत्तर असेल 4. नंतर येतं त्या ठिकाणी खालीलपैकी कोणते वेन आकृती व्यावसायिक, वकील आणि न्यायाधीश यांच्यामधील योग्य संबंध दर्शवते तर याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. वेन डायग्रामचा रेफरन्स याच्यामध्ये दिलेला आहे. नंतर येतो प्रश्न क्रमांक 7. खालील संख्या श्रेणी पूर्ण करा. 37, 37, 36, 37, 34, 37, 32, 37 आणि पुढचे 2 अंक आपल्याला या ठिकाणी आपल्या संख्या विचारताना दिसतात. कोणत्या संख्येत तिथं जर पाहिलं या ठिकाणी तर याचा आन्सर आहे 30 आणि 37. 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 चा रेफरन्स. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा, सचिन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो सरळ 10 किलोमीटर चालतो, उजवीकडे वळतो व 4 किलोमीटर चालतो, परत उजवीकडे वळून 15 किलोमीटर चालतो व शेवटी उजवीकडे वळून 16 किलोमीटर चालतो. आता तो आपल्या मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे या असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे 13 किलोमीटर या अंतरावर असणार आहे. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1 चा उल्लेख या ठिकाणी असेल. प्रश्न नंबर 9 बघा, दिलेल्या आकृतीतील संख्या विशिष्ट नियमांचे पालन करतात. दिलेल्या पर्यायामधून अशी संख्या शोधा जी प्रश्नाच्या चिन्हाच्या ठिकाणी येईल. एक तुम्हाला आकृती दिलेली आहे आणि आकृतीमध्ये पाहिलं तर या ठिकाणी 2 तुम्हाला समकेंद्री वर्तुळ दिसतात आणि मध्यभागी तुम्हाला प्रश्न विचारलाय की कोणत्या असणारा अंक किंवा संख्या असेल. मग या असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहिलं तर हे बघून घ्या तुम्ही. जे नवीन आहेत त्यांनी हा असणारा क्वेश्चन पॉज करा, सोडवण्याचा प्रयत्न करा स्वतः. आणि याचा असणारं जे आन्सर आहे का ते आन्सर आहे 12. आन्सर काय असेल या ठिकाणी 12 असणार आहे. ठीक आहे.
नंतर पहा प्रश्न नंबर 10चा उल्लेख केला तर दिलेली आकृती एका महाविद्यालयातील विविध खेळाडूंचे प्रतिनिधित्व करते. चौरस फुटबॉल खेळाडूंचं प्रतिनिधित्व करतो. चौरस काय करतोय? फुटबॉल खेळाडूंचं प्रतिनिधित्व करतो. त्रिकोण क्रिकेट खेळाडूंचं प्रतिनिधित्व करतो. वर्तुळ कबड्डी खेळाडूंचं प्रतिनिधित्व करतो. आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करून पुढील प्रश्नांचे उत्तर द्या. आता आकृती पाहिजे, त्याच्यावर आन्सर काय बघा. कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळणारे परंतु फुटबॉल न खेळणारे खेळाडू आणि फक्त क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचं गुणोत्तर किती आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय आणि याचं उत्तर असणार आहे 1:2. उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. पॉज करा, आन्सर सोडवण्याचा प्रयत्न करा. जे साहेब लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी बोलतोय, जे पेपर देऊन आले त्यांनी फक्त आन्सर चेक करा. क्वेश्चन नंबर 11 बघा काय दिला. क्वेश्चन नंबर 11 खालीलपैकी कोणता खेळाडू भारतीय, आता इथून पुढचे असणारे प्रश्न आपले चालू होतात म्हणजे मध्येच त्यांनी काय केले, करंटचे असणारे 10 क्वेश्चन्स टाकलेले आहेत. कारण हा आपण जो पेपर डिस्कस करतोय ना, हा सेट बी चा रेफरन्स घेऊन आपण या ठिकाणी हा पेपर डिस्कस करतोय. मग ह्याच्यामध्ये पाहिलं खालीलपैकी कोणता खेळाडू भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या काय भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या ॲथलेट्स कमिशनचा सदस्य नाही असा प्रश्न विचारलाय. बघा ज्या विद्यार्थ्यांनी हा पेपर सेंड केलाय का आम्हाला, त्या विद्यार्थ्याचं असणारं पूर्ण लक्ष पेपर देताना होतं की नाही या शब्दाला त्यांनी राऊंड केलेला आहे. पहा मग मनू भाकर आहे, ज्योतिर्मयी सिकदार आहेत, सुधा सिंग आहे का सुनीता राणी आहे यांचा उल्लेख केला तर उत्तर असेल या ठिकाणी मनू भाकर हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न 11चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 चा रेफरन्स. ठीक आहे. स्वामीनाथनचा मुद्दा खूप गाजला होता एमआरपीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी हा एक मुद्दा आणि तो मग त्या ठिकाणी म्हणजे मिनिमम सेलिंग प्राइसचा मुद्दा एमएसपीच्या बाबतीमध्ये गाजला होता खूप जास्त पार्ट, तो इथे लक्षात ठेवायचा. एमआरपी ना एमएसपीचा मुद्दा. मग क्वेश्चन नंबर 12 काय बघा. एम.एस. स्वामीनाथन यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही. हा रेफरन्स बघितला तर काय रेफरन्स दिसतो आपल्याला या ठिकाणी. 1971 मध्ये त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बरोबर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था फिलिपिन्सचे प्रमुख पद भूषवले. बरोबर आहे. त्यांना 2004 मध्ये राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. हे पण बरोबर आहे. आणि त्यांना 1988 मध्ये प्रथम जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे चुकीचं आहे. तर याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 चा रेफरन्स. ठीक आहे. प्रश्न 12चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. पुढे बघा कोणता दिला या ठिकाणी. 13 नंबरचा प्रश्न काय. युथ सॅट हे कोणत्या देशाचे संयुक्त उपग्रह मिशन आहे. कोणत्या देशाचं संयुक्त उपग्रह मिशन आहे युथ सॅट. तर ते भारत आणि रशिया या 2 देशाचं आपल्याला संयुक्त उपग्रह मिशन दिसतं. हे इथं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. चला प्रश्न 14 काय दिलाय बघा. घानाचे नवनिर्वाचित अध्यक्ष जॉन महामा खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत. मग कन्व्हेन्शन पीपल्स पार्टी, पीपल्स नॅशनल पार्टी, नॅशनल डेमोक्रेटिक पार्टी का न्यू पॅट्रिओटिकल पार्टीचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय. तर इथं लक्षात घ्यायचं ते आहेत कोणते. नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेस NDC या असणाऱ्या पक्षाशी संबंधित आहेत. उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा रेफरन्स. प्रश्न 15 पहा. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. आयुष मंत्रालयाने विश्व होमिओपॅथी दिन 10 एप्रिल 2024 रोजी साजरा केला. 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 ची थीम राष्ट्र निर्मितीसाठी योग ही होती आणि आयुष मंत्रालयानं 11 फेब्रुवारी 2024 रोजी युनानी दिन 2024 साजरा केलेला आहे. मग त्यापैकी योग्य विधानं कोणती असतील तर याचा उल्लेख केला तर सगळे विधानं आपल्याला योग्य दिसतात. आयुष मंत्रालयाच्या अनुषंगाने असणारा हा पाठ चर्चेमध्ये येतोय. प्रश्न 16 पहा. खालीलपैकी कोणत्या एजन्सीने नो युअर मेडिसिन ऍप लॉन्च केलेलं आहे. काय नो युअर मेडिसिन आणि ते आणले नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीनं हा असणारा आपल्याला ऍप लॉन्च करताना दिसतात. ओके ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 17चा रेफरन्स पाहिला तर काय येतोय बघा. रतन टाटांना मिळालेल्या पुरस्काराबाबत खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहेत. विधान नंबर 1. त्यांना 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. बरोबर आहे. 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. बरोबर आहे. त्यांना 2023 मध्ये उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हे पण बरोबर आहे. ते नोबेल पारितोषिक विजेते आहेत का तर नाही. म्हणजे उत्तर काय असेल चुकीचं. फक्त ड असेल म्हणजे ऑप्शन नंबर 3 चा उल्लेख या ठिकाणी आपण करतो प्रश्न क्रमांक 17च्या स्वरूपामध्ये. ठीक आहे. नंतर प्रश्न नंबर 18 बघा. याच्यामध्ये खाली दिलेल्यापैकी भारतीय निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या
कोणत्या माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानावर आधारित ऍपच्या सहाय्याने नागरिक आदर्श आचारसंहितेच्या भंगाचा किंवा खर्चाच्या मर्यादांच्या भंगासंबंधी तक्रारी दाखल करू शकतात? मग काय तो आहे सी विजिल. कोणतं नाव आहे त्याचं? सी विजिलचा रेफरन्स येतोय इथं. या ठिकाणी आचारसंहितेच्या भंगाचा संदर्भ या ठिकाणी आपण मांडतोय, हे लक्षात घ्यायचं. पुढे आहे कुठला? नोबेल पुरस्कार 2024 संबंधित असणाऱ्या जोड्या लावा आपल्याला विचारलेले आहेत आणि याचा उल्लेख केला तर काय दिसतं आपल्याला? तर इथं लक्षात घ्यायचं, भौतिक शास्त्राशी संबंधित असणारे जे काही या ठिकाणी नोबेल पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत का, ते आहेत इथं कोण? तर हे आहेत इथं जॉन जे हॉफिल्ड. ओके, यांचं नाव दिसतं. रसायनशास्त्राशी संबंधित पाहिलं तर ते आहेत डेव्हिड बेकर. नंतर पाहिलं शरीर विज्ञानाशी संबंधित पाहिलं या ठिकाणी तर ते आहेत विक्टर ॲब्रोस. नंतर साहित्याशी संबंधित पाहिलं तर हॅन कॅंग यांचा उल्लेख येतो. म्हणजेच उत्तर कोणतं असेल या ठिकाणी? तर उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 चा रेफरन्स असेल. नोबेल पुरस्कार डायरेक्टली फॅक्च्युअल डाटाच्या अनुषंगाने प्रश्न आहे, तो बघायचा इथं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा. आंबेडकर अ लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कुठला? आंबेडकर अ लाईफ. तर या पुस्तकाचे लेखक आहेत शशी थरूर. कोण आहेत लेखक? शशी थरूर. उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. पुढं क्वेश्चन नंबर 21 बघा. 21 साठी काय केलं याच्यामध्ये? आता तुम्हाला या ठिकाणी एक पाय चार्ट दिलेला आहे. काय बघा क्वेश्चन? खाली दिलेल्या वर्तुळालेख एका गावातील जमिनीतील अन्न पिकांची विभागणी दर्शवतो. वर्तुळालेखाचा काळजीपूर्वक अभ्यास करून खालील प्रश्न क्रमांक 21 व 22 यांची उत्तरे द्या. आता 21 आणि 22 या असणाऱ्या पायचार्ट वरती विसंबून असणाऱ्या प्रश्नांचा संदर्भ याच्यामध्ये दिलाय. तर काय असेल इथं? हे सगळे मुद्दे वाचा. तांदूळ 72%, इतर 72%, गहू, बार्ली, ज्वारी, बाजरी, मका असं दिले. आणि जर तांदळाचे प्रति एकरी उत्पन्न गव्हापेक्षा 50% अधिक असेल तर गव्हाचे उत्पन्न हे तांदळाच्या किती टक्के असणार आहे? हा प्रश्न विचारला तर याचा असेल 33.5% उल्लेख येतो. 33.5 नाही, 33 किंवा 33.1/3 अपूर्णांकाचा उल्लेख या ठिकाणी येतो. त्या टक्केवारीचा संदर्भ येतोय ऑप्शन नंबर 4 याच्यामध्ये बरोबर असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22 चा उल्लेख करा. याच्यामध्ये पहा, जर अन्न पिकांचं एकूण क्षेत्र 5% वाढलं तर तांदळाचे उत्पन्न क्षेत्र 12% वाढले तर नवीन वर्तुळालेखामध्ये तांदळाचा किती कोण होईल? आता हा मुद्दा कशावर डिपेंड आहे? तर तो परत त्या पायचार्ट वरतीच डिपेंड आहे आणि याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 चा रेफरन्स याच्यामध्ये येतो, हे लक्षात ठेवायचं. 22 चं उत्तर असेल 1. 23 पहा, जर एक व्यक्ती ₹50 प्रमाणे 20 समभाग ₹5 सवलतीने खरेदी करतो व त्यावर 13.1% लाभांश असेल तर मिळालेले व्याजाचा दर किती असेल? व्याजाचा दर विचारलाय तर तो व्याजाचा दर येतो 15%. हे याचं उत्तर असेल. 23व्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. 24व्या प्रश्नाचा उल्लेख बघा या ठिकाणी. 7 पुरुष किंवा 10 महिला एक 100 मीटरची भिंत 10 दिवसात बांधतात. 600 मीटरची भिंत बांधण्यासाठी 14 पुरुष व 20 महिला एकूण किती दिवस घेतील असा प्रश्न आहे. याचं उत्तर असेल या ठिकाणी 15. याचं उत्तर किती असेल? ऑप्शन नंबर 1 15. पुढे प्रश्न क्रमांक 25 पहा. दोन संख्यांचे मसावी आणि लसावी अनुक्रमे 24 आणि 168 आहे. दोन्ही संख्या एकास 7 या प्रमाणात आहेत तर दोन्ही मधील मोठी संख्या शोधा असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. याचं उत्तर असेल 168. पुढं प्रश्न क्रमांक 26 काय दिलाय पहा. 30% विद्यार्थी सकाळ वृत्तपत्र वाचतात, 40% विद्यार्थी लोकमत वृत्तपत्र वाचतात, तर 15% विद्यार्थी दोन्ही वृत्तपत्र वाचत असतील तर किती टक्के विद्यार्थी कुठलेच वृत्तपत्र वाचत नाहीत असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. तर 45% विद्यार्थी कुठलंच वृत्तपत्र वाचत नाही, हे याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा रेफरन्स याच्यामध्ये असेल. ठीक आहे. प्रश्न 27 पहा. जर घड्याळात सकाळचे 8 तास व 20 मिनिटे झाले असतील तर तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल असा प्रश्न विचारलाय. तर तो कोण असेल? 130 अंशाचा असेल, हे लक्षात घ्यायचं. 27 उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 चा रेफरन्स. 28 पहा. 60 लिटर मिश्रणात रंग व पाणी 3:2 या प्रमाणात आहेत तर किती लिटर पाणी टाकल्यास प्रमाण 3:5 असं होईल? हा रेफरन्स या ठिकाणी विचारलाय आणि याचं असणार उत्तर जर पाहिलं आपल्याला या ठिकाणी तर काय असणार आहे इथं लक्षात घ्यायचं. 28 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 नंबर असेल. या ठिकाणी किती? 36 लिटरचा उल्लेख आपण याच्यामध्ये करतो, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29 पहा. आता इथं पण तुम्हाला काय दिलं या ठिकाणी? स्तंभालेख दिलेले आहेत प्रश्नाच्या स्वरूपामध्ये. काय पहा, खालील आलेखाचं अवलोकन करून खालील प्रश्नांचे उत्तर द्या. बार आलेखात बार दिले तर बार आलेखात बार A B C D
ही कंपन्यांनी 2 वेगवेगळ्या महिन्यात एप्रिल आणि मे म्हणजे प्रत्येक इथं 2 महिन्यांचा उल्लेख दिलाय मध्ये विकलेल्या असणाऱ्या लॅपटॉपचं युनिट दाखवलेलं आहे. ठीक आहे, जेवढे या ठिकाणचा असणारा डिफरंट लॅपटॉप विकलेत का त्यांनी त्याचा असणारा डाटा दिलेला आहे आणि त्याच्यावरती प्रश्न विचारला 29ला. म्हणजे तुम्हाला हा मुद्दा पूर्ण वाचायचा आहे, बघायचा आहे आणि मग प्रश्नाकडे यायचा. मे महिन्यात सी व डी म्हणजे सी आणि डी कंपन्यांनी मिळून विकलेले लॅपटॉप हे एप्रिल मध्ये कंपनी बी ने विकलेल्या लॅपटॉप पेक्षा किती टक्के जास्त आहेत याचा उल्लेख केला तर ते आहे 50% जास्त. ऑप्शन नंबर 2 याचं बरोबर असणार आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 3 बघा, परत स्तंभालेख दिले त्या ठिकाणी आपल्याला. काय प्रश्न आहे पहा 30 मध्ये, खालील स्तंभालेखात एका शाळेची 3 वर्षांची विद्यार्थी संख्या दर्शवली आहे तर 2002 साली मुलांची संख्या मुलींची संख्येपेक्षा कितीनं जास्त आहे. हा प्रश्न पाहिला तर याचं उत्तर असेल 200 न जास्त आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर असेल. ठीक आहे, नंतर पहा क्वेश्चन नंबर 31 काय, जर एक आगगाडी नेहमीच्या तिच्या ताशी 80 किलोमीटर वेगाऐवजी ताशी 100 किलोमीटर वेगाने धावल्यास ती निर्धारित ठिकाणी 36 मिनिटं लवकर पोहोचते तर तिच्या गंतव्य स्थानाचं असणारं अंतर किती असेल. 31चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 240 किलोमीटरचा उल्लेख याच्यामध्ये असणार आहे, ते लक्षात ठेवायचं. क्वेश्चन 32 पहा काय, 2 कार एकाच दिशेने 80 किलोमीटर प्रति तास व 70 किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहेत. किती वेळानंतर त्या 2 कार एकमेकांपासून 60 किलोमीटर अंतरावर मिळतील याचा उल्लेख केला तर या ठिकाणी उत्तर असेल इथं 6 तासाच्या अंतरावर. हे आपल्याला म्हणजे 6 तासानंतर आपल्याला ते 60 किलोमीटर अंतरावर आपल्याला राहताना दिसतील, हे लक्षात घ्यायचं. 32 उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. 33 बघा, थोडंसं या ठिकाणी कुठला लोकसेवा हक्क अधिनियमाचा संदर्भ आला इथं, राईट टू सर्व्हिस ऍक्टचा, पब्लिक सर्व्हिस ऍक्टचा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चे खालीलपैकी कोणते कलम महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या अधिकार आणि कार्य यांच्याशी संबंधित आहे. उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 चा रेफरन्स. प्रश्न 34 पहा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम डॅश डॅश नुसार सार्वजनिक प्राधिकरणाची सर्व माहिती व्यापकपणे आणि अशा स्वरूपात आणि पद्धतीने प्रसारित केली जाईल की जी जनतेला सहज उपलब्ध होईल. ते कोणत्या कलमामध्ये संदर्भ दिसतोय, कलम 4 उपकलम 2 त्यातला अ. हे याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा रेफरन्स आपल्याला याच्यामध्ये दिसतो, हे लक्षात घ्यायचं. प्रश्न क्रमांक 35 पहा, विधान 1 दिलं याच्यामध्ये काय, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत निर्धारित वेळ मर्यादा म्हणजे कलम 4 अंतर्गत अधिसूचित केलेली वेळ मर्यादा. विधान 1 दिलं. विधान 2 काय, निवडणुकीच्या काळात राज्य सरकारकडून ही निर्धारित वेळ मर्यादा वाढविता येते. तर हे काय लक्षात घ्यायचं, दोन्ही विधानं बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी आपल्याला बरोबर दिसतो, हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. 35 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा उल्लेख. ठीक आहे, आता स्टार्ट होत आहेत ते म्हणजे पॉलिटीचे प्रश्न. पॉलिटीचे प्रश्न 15 दिलेत आणि या 15च्या प्रश्नांचा संदर्भ काय आहे ते मी दिलेले आहे. तर काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी, आता हे बऱ्याच अंशी कलम 14शी संबंधित असणारा मुद्दा आहे, कायद्यासमोर समानता. पण त्या कलम 14 सोबत कोणता कलम ऍड करायचा आपल्याला या ठिकाणी, 361 चा रेफरन्स या ठिकाणी ऍड करायचा. 361 ए चा सुद्धा मुद्दा इथं ऍड करू शकतो. मग हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला इझिली सुटणार आहे. काय पहा, कायद्यासमोर समानता या नियमासाठी खालीलपैकी कोणते अपवाद आहेत, आणि तेच अपवाद कलम 361 मध्ये आपल्याला हायलाइट होताना दिसतात. राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे त्यांच्या पदाचे अधिकार व कार्य निर्वहणासाठी कोणत्या न्यायालयाला जबाबदार नसतात. बरोबर आहे का, तर यस बरोबर आहे. परदेशी सार्वभौम राजदूत व राजनैतिक अधिकारी यांना दिवाणी व फौजदारी कारवाईपासून मुक्तता मिळते का. जर भारताच्या राष्ट्रपतींना आणि राज्यपालांना जर दोन्ही कारवाईपासून मुक्तता मिळत नसेल तर या लोकांना मुक्तता न मिळण्याचा काही संबंधच येत नाही. विधान ब काय असेल, चुकीचं असेल. फक्त दिवाणी असतं तर ते बरोबर ठरलं असतं. तिसरं विधान पहा, संयुक्त राष्ट्र संघटना व त्याची अभिकरणे यांना राजनैतिक विशेषाधिकार प्राप्त आहेत का. यस बरोबर आहे. म्हणजे उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, फक्त अ आणि क बरोबर असणार आहे, हे लक्षात घ्यायचं. 36चं उत्तर ते असेल. पुढं, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचं तत्व निहित केलेलं आहे. सामूहिक जबाबदारी प्लस वैयक्तिक जबाबदारी सुद्धा त्याच कलमात येते, ते आहे कलम 164 ऑप्शन नंबर 1. पुढं 38 नंबरचा प्रश्न पहा, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री कशाचे पदसिद्ध सदस्य असतात. शॉकिंगली यांनी अजून सुद्धा
नीती आयोगाला ऍड करणं काय सोडलेलं नाहीये. आता रेफरन्स घेता नियोजन आयोग म्हणता येते, नीती आयोग आणत नाहीत. उत्तर असेल याचं राष्ट्रीय विकास परिषदेअंतर्गत आपल्याला कोण दिसतात, तर सर्व राज्याचे असणारे या ठिकाणी मुख्यमंत्री आपल्याला इथं हायलाइट होताना दिसतात. तो एक रेफरन्स लक्षात घ्यायचा. 38 उत्तर असेल 2. नंतर येतो बघा, आता सिंपल प्रश्न आहे. घटना समितीच्या असणाऱ्या समित्यांच्या इतर अध्यक्षपदावरती प्रश्न विचारलाय. संविधानातील मूलभूत हक्कांच्या तरतुदींचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या उपसमितीचे, इथं मुख्य समितीचा उल्लेख केला तर आपण उल्लेख करतो, पटेलांचा उल्लेख असेल त्या ठिकाणी, पण इथं उपसमितीचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते JB कृपलानी. अनुच्छेद 51 अन्वये राज्य हे डॅश डॅश प्रयत्नशील राहिलं. कलम 51चा मुद्दा जोडून त्यांनी काय केलं, कलम 53चे सुद्धा 253चे मुद्दा सुद्धा ह्याच्यामध्ये टाकलेत. त्यामुळे हे अडकायचं नाही आपण या ठिकाणी. योग्य पद्धतीने आपल्याला प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे. काय बघा या ठिकाणी मग विधान अ, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील असेल का, यस. कलम 51 तेच सांगतं ना. अलिप्ततावाद पण तेच सांगतं. परराष्ट्र धोरणाचे संवर्धन व आंतरराष्ट्रीय संबंध कायम ठेवण्यासाठी, राष्ट्रामध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखण्यासाठी, बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय विवाद लवादाद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी. हे शेवटचे विधान थोडं डाऊटफुल आहे, कारण हे जोडलेलं आहे कलम 253च्या अनुषंगाने. त्यामुळे हाही मुद्दा बरोबर मांडला तर या ठिकाणी उत्तर येतो वरील सर्व. तर हे चारीच्या चारी मुद्दे कलम नंबर 51 नुसार राज्याला प्रयत्नशील राहावं लागतं. राज्याचा उल्लेख या ठिकाणी देश म्हणून केलेला आहे, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. प्रश्न 41 पहा काय येतं, खालीलपैकी कोणते विधान केंद्र राज्य संबंधांमधील भारतीय वित्त आयोगाच्या 280 भूमिकेचे योग्य स्पष्टीकरण करते. कोणतं, तर तो केंद्र आणि राज्यामध्ये कर वसुलाचं वाटप करण्याची शिफारस करत असतो. ऑप्शन नंबर 3 याचं बरोबर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42 पहा, भारताच्या भूभागातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी आयोग नियुक्त करण्याचा अधिकार संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे राष्ट्रपतींना देण्यात आलेला होता. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास, बरं का. मध्यंतरी SC STच्या अनुषंगाने मुद्दे गाजले होते, कारण 7 न्यायाधीशांच्या पीठानं निकाल दिला होता. तिथं कलम 341 गाजला होता. पण इथं आयोग थोडा हुशार आहे. आयोगाने त्याच्या अगोदरचं कलम विचारलं, त्याचं उत्तर असेल कलम नंबर 340. ठीक आहे. पुढे पहा, खालीलपैकी योग्य विधाने निवडा. प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल का, यस असेल. प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे का, आहे. त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याच्या अधिकारासह अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील का, यस आहे, बरोबर आहे. प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती व राज्यपालाला वेळोवेळी जे नियुक्त करणे आवश्यक वाटतील असे अंड न्यायाधीश यांना मिळून बनलेलं असतं का, नाही. हायकोर्टाचा उल्लेख केला तर तिथं आपल्याला राष्ट्रपतींचं नाव पण आलंच पाहिजे, हे लक्षात घ्यायचं. सल्ला देण्यासाठी हे दोन्ही पद असतात, पण मुख्यत्व करून कोणाचा उल्लेख पाहिजे, तिथं राष्ट्रपतींचा संदर्भ आला पाहिजे होता, हे लक्षात ठेवायचं या ठिकाणी. आणि म्हणून इथं विधान हे चुकीचं आहे. हे कुठं असू शकतं, कनिष्ठ न्यायालयामध्ये आपल्याला या ठिकाणी हा मुद्दा देता येऊ शकतो. उत्तर काय असेल या ठिकाणी मग, ऑप्शन नंबर 1 असेल. इथं फक्त अ व ब बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 43 उत्तर असेल 1. 44 पहा, काय खालीपैकी कोणते विधान हे योग्य आहेत. राज्यपाल हा केंद्र व राज्य सरकारामधील दुवा असतो का, यस असतो. राज्यपाल हा राज्य सरकारचा वास्तविक प्रमुख असतो का, नाही. ओके. वास्तविक प्रमुखाचा उल्लेख केला तर CMच्या नावाचा उल्लेख इथं असतो. ठीक आहे. पुढे कलम 153 मध्ये राज्यपाल पदाची तरतूद आहे का, यस आहे. आणि राज्यपालास विधानसभेचे मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार आहे का, स्पष्ट उल्लेख नाहीये, पण तसा अधिकार मिळतो, कारण केंद्र जसं आहे त्याच पद्धतीने राज्यांचा उल्लेख या ठिकाणी येतो. मग उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 अ, क आणि ड योग्य आहे. प्रश्न क्रमांक 44च्या अनुषंगाने. पुढे काय, प्रश्न क्रमांक 45 बघा काय दिलं, खालीलपैकी कोणते कर्तव्य भारतीय संविधानात समाविष्ट केलेल्या मूलभूत कर्तव्यांपैकी एक नाही. नाही म्हणजे कुठला, जो मुद्दा आपण जपानकडनं स्वीकारला होता तो मुद्दा आपण फेटाळला सुद्धा होता. म्हणजे जपानचा विचार केला होता, पण आपण कर्तव्यांचा स्वीकार करत असताना त्याचा स्वीकार त्याच्यामध्ये आणला नव्हता. कारण का, हे होतं वेळेवर कर भरणे, आणि नाही भरलं तर नैतिक जबाबदारी म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल असा संदर्भ होता. त्यामुळे ते उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. कशातला, प्रश्न क्रमांक 46. 46 काय पहा, भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या ऐतिहासिक निकालाने इतर मागास वर्गात क्रिमिलियर ही संकल्पना मांडली. मला माहितीच होतं विद्यार्थी कन्फ्युजन करणार या असणाऱ्या कोणत्या बाबतीमध्ये, ओबीसीच्या अनुषंगाने जेव्हा एखादा खटला विचारला तर विद्यार्थी या 2 केसमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कन्फ्युज होतात. कुठला,
अशोक कुमार ठाकूरचा प्रश्न आता लक्षात घ्यायचा. अशोक कुमार ठाकूरच्या यांच्या प्रश्नाचा उल्लेख आला तर इथं ओबीसींसाठीचा असणारा जो काही व्हॅलिडिटीचा मुद्दा आहे का, रिझर्वेशनच्या व्हॅलिडिटीचा, तो मुद्दा या ठिकाणी अशोक कुमार ठाकूर या खटल्यामध्ये दिसतो. आणि क्रिमिलियर बद्दल म्हणायचं असेल तर क्रिमिलियर बद्दलचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे व्हीपी सिंग सरकार. व्हीपी सिंग सरकारनं काय केलं होतं, 27% रिझर्वेशन प्लस 10% रिझर्वेशन असं ओबीसींना रिझर्वेशन दिलं होतं. मग तिथं त्यांनी इंट्रोड्यूस केला होता क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियर. म्हणून खटला कोणता असेल, इंदिरा साहनी खटला हा असणार आहे. म्हणून उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. हे लक्षात घ्यायचं, ऑप्शन नंबर 1 चा रेफरन्स याच्यामध्ये असेल 46. 47 का बघा, याच्यामध्ये काय दिलं, जोड्या जुळवांचा उल्लेख केलाय. विधानसभेचा कार्यकाल किती असतो, सरळ 5 वर्ष आहे. ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो, सरपंच. विधान परिषदेचा कार्यकाल नसतो, स्थायी सभागृह आहे. आणि मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतात या ठिकाणी, तर मुख्यमंत्री असतात, हा उल्लेख करायचा. म्हणजे उत्तर कोणतं असेल या ठिकाणी, ऑप्शन नंबर 2 असणार आहे प्रश्न क्रमांक 47. 48 बघा काय, राज्यपाल पदाच्या नियुक्तीसाठी कोणत्या पात्रता आहेत, त्यांनी वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावीत, तो संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा, त्याने आर्थिक लाभाचं पद धारण केलेले नसावे आणि तो भारताचा नागरिक असावा. मुळात राज्यपाल पदाबाबतीमध्ये फक्त पहिलं आणि शेवटचं हे मुद्दे आपल्याला स्पष्ट पद्धतीने दिसतात, पण ऑप्शन तशा पद्धतीचं कुठलाच नाहीये. अ आणि ड चा उल्लेख केला म्हणून हे दोन्ही विधान बरोबर मानायचे आपण. म्हणून याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. हे लक्षात घ्यायचं. ओके, हा पुढं प्रश्न क्रमांक 49 काय दिलंय बघा, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील व ते कोणतेही अन्य लाभाचे पद धारण करणार नाहीत. ओके, पुढं बरोबर आहे का, तर यस. उपराष्ट्रपती जेव्हा अनुच्छेद 65 अन्वये राष्ट्रपती म्हणून कार्य करतील किंवा राष्ट्रपतींचे कार्य पार पडतील तेव्हा अशा कोणताही कालखंड ते राज्यसभेच्या सभापती पदाचे कर्तव्य पार पाडणार नाहीत. बरोबर आहे, तेव्हा ते प्रॉपरली राष्ट्रपती असतात आणि त्यांना तेवढ्या वेळेसाठी राष्ट्रपतींचंच असणार मानधन त्या ठिकाणी, म्हणजे वेतन दिलं जातं, हे लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक विधान क काय पहा, अशा कोणत्याही कालावधीत जेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करतील तेव्हा कलम 97 अन्वये राज्यसभेच्या सभापतींना प्रदेय असलेले कोणतेही वेतन व भत्ते मिळण्यास हकदार असेल. चुकीचं आहे, म्हणजे काय असेल उत्तर, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, त्यामुळे कुठला असेल, फक्त अ आणि ब हे या ठिकाणी उत्तर बरोबर असणार आहे. आणि पॉलिटी मधला शेवटचा प्रश्न या ठिकाणी 50 क्रमांकाचा कुठला, खालीलपैकी कोणते विधान कलम 168 शी संबंधित नाही. संबंधित नाही याचं नाव इथं दिसतं बघ, काय, जेथे फक्त एकच सभागृह असेल तेथे ते विधान परिषद म्हणून ओळखले जाईल. हे चुकीचं आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असेल. हे लक्षात घ्यायचं या ठिकाणी. पॉलिटीचे असणारे 15 प्रश्न पाहिले तर आपल्याला दिसतात, ते म्हणजे हा असणारा पेपर थोडासा पॉलिटीच्या बाबतीमध्ये इझी टू मॉडरेट या लेवलमध्ये आपण याचा असणारा रेफरन्स या ठिकाणी घेऊ शकतो. आणि हे थोडंसं जे विद्यार्थी आता तयारी करतायत किंवा ज्या विद्यार्थ्यांना मेन्सचं प्रिपरेशन करायचं त्यांच्यासाठी आपल्याला सेपरेट लँग्वेजच्या बॅचेस आहेत. इंग्लिशची बॅच अवेलेबल आपल्याला त्या ठिकाणी 50% डिस्काउंटमध्ये खूप नॉमिनल फी मध्ये प्रॉपर वेळेने तुमचं असणार इंग्लिश, जे आता 50 प्रश्नांच्या अनुषंगाने खूप गरजेचे असतात, तिथं आपल्याला हे खूप महत्वाचे असतात प्रत्येक ठिकाणी. मग 40 प्रश्न जिथं असतात तिथं 50 प्रश्न जिथं असतात तिथं आपल्याला या विषयाची तयारी परिपूर्ण करायची आहे. तर त्या मेन्सच्या अनुषंगाने ग्रुप सी आणि ग्रुप बी साठी आपण जोडू शकता या असणाऱ्या बॅच मध्ये. बोडके सरांची असणारी बॅच आहे, तुम्ही जॉईन करू शकता. तसंच मराठीची बॅच अवेलेबल आहे, सेम त्याच क्वालिटीचं असणारं कंटेंट तुम्हाला मिळणार आहे. उल्लेख केला तर विजय सरांच्या माध्यमातून तुम्हाला सेम खूप 50% असणाऱ्या बेनिफिट वरती तुम्हाला हा असणारी बॅच मिळू शकते मेन्ससाठी. तर दोन्ही बॅच जॉईन करू शकता. प्लस जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना आता नोव्हेंबर मधली एक्झाम द्यायचे त्यांच्यासाठी आपण आता बॅच लॉन्च करतोय लाईव्हच्या स्वरूपामध्ये, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. 7 तारखेपासून ही बॅच आपल्याला आता स्टार्ट होते, 7 जुलैपासून. खूप नॉमिनल फी मध्ये आपल्याला ही बॅच जॉईन करता येऊ शकते. फक्त 6000 मध्ये आपल्याला हा असणारा बॅच जॉईन करता येणार आहे. त्याचे असणारे वैशिष्ट्य दिलेत ते लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपात बघायला मिळतील. ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 51 काय बघा, आता इथून स्टार्ट होता त्या ठिकाणी प्रश्न हिस्ट्रीच्या असणाऱ्या प्रश्नांचं जे स्पष्टीकरण जे आता मी देतोय, आन्सर की देतोय ते आपल्या प्रवीण चौगले सरांनी दिलेलं आहे. त्या अनुषंगाने हे मुद्दे असतील. मग इथं पहा या ठिकाणी, आणि ह्याचा असणारा रेफरन्स थोडासा मॉडरेट टू डिफिकल्ट मध्ये जाताना दिसतो. 1911 मध्ये नाम जोशी यांनी डॅश डॅश या संस्थेची स्थापना केली. फॅक्च्युअल डाटाच्या अनुषंगाने आहे. सोशल सर्व्हिस लीग ही आपल्याला स्थापन होताना दिसते. प्रश्न 4. प्रश्न 52 काय या ठिकाणी उल्लेख केला तर, सन 1817 ते 18 या काळात नागपूरच्या कोणत्या राजे साहेबांनी गोंड या आदिवासी जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने इंग्रजाविरुद्ध लढा दिला होता. ते कोण असतील, आप्पासाहेब
भोसले यांच्या नावाचा उल्लेख करायचा या ठिकाणी आपल्याला. प्रश्न 53 पहा काय दिलाय. महात्मा गांधींनी इसवी सन 1937 मध्ये हरिजन या वृत्तपत्रातून एक लेखमाला प्रकाशित करून शिक्षण योजनेची चर्चा केली. त्या योजनेचं नाव काय होतं? त्या योजनेचं नाव काय असेल या ठिकाणी? त्या योजनेचं नाव इथं वर्धा शिक्षण योजना होते. हे तर लक्षात ठेवायचं. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असेल. प्रश्न 54 पहा काय दिला. हिंदू महासभा काँग्रेसची प्रतिस्पर्धी नसून काँग्रेसच्या कार्याला पूरक ठरेल व काँग्रेस सदृढ बनेल यासाठी स्थापना करण्यात आली असं वक्तव्य कुणी स्पष्ट केलं होतं? प्रश्न क्रमांक 54 उत्तर असेल लाला लजपत राय. हे याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 चा रेफरन्स. क्वेश्चन नंबर 55 पहा या ठिकाणी काय दिलंय. 55 इसवी सन 1895 मधील पुणे येथील काँग्रेसच्या अधिवेशनात सामाजिक परिषदेचे अधिवेशन घेतल्यास मंडप जाळून टाकण्याची धमकी खालीलपैकी कुणी दिलेली होती? ती धमकी दिली होती नची केळकर यांनी दिली होती. ऑप्शन नंबर 1. प्रश्न 56 काय पहा. शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे पहिले भाष्यकार म्हणून कोणाला ओळखले जाते? पहिले भाष्यकार कोण असतील? महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाचा उल्लेख करायचा. प्रश्न 57 काय दिसतं आपल्याला ठिकाणी पहा. माझ्या बैलाचे नाव ब्रिटानिया ठेवले, माझ्या आवडत्या घोड्याचे नाव टर्किश फ्लॅग ठेवले, माझ्या गार्डचे नाव जपान ठेवले म्हणून मी जपान अगर तुर्की लोकांचा पुढारी होणे योग्य होईल काय? हे उद्गार मुंबई कायदे मंडळाच्या उमेदवारीच्या संदर्भात 1920 मध्ये कुणी काढलेले होतं? हे उद्गार काढलं होतं लोकमान्य टिळकांनी काढलं होतं असं या ठिकाणी उत्तर आहे. 57 चं ऑप्शन असेल 4. पुढं क्वेश्चन नंबर 58 काय पहा. शूद्रातिशूद्र हे भारताचे मूळ रहिवासी आहेत हा सिद्धांत कोणी मांडलेला होता? उत्तर असेल महात्मा फुलेंनी मांडला होता. ऑप्शन नंबर 3 चा उल्लेख याच्यामध्ये असेल. प्रश्न क्रमांक 59 चा उल्लेख केला. पुणे येथे देशी व्यापारोत्तेजक मंडळ या संस्थेची स्थापना कुणी केली होती? तर याचं उत्तर असेल गणेश वासुदेव जोशी यांनी केलेली होती. खूप फॅक्च्युअल डाटा विचारलाय तुम्हाला हिस्ट्रीला. 60 बघा प्रश्न काय. खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. ते एक महान देशभक्त, विचारक, लेखक आणि तत्ववेत्ता होते. त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. त्यांनी गो हत्या विरुद्ध रक्षण समिती, आखाडा व लाठी क्लबची महाराष्ट्रात सुरुवात केली. त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी भारतीयांना आदेशाचे पालन कराव्यास नकार देणे शिकवले व मार्गदर्शन केले. मग कोण आहेत ते? दादाभाई नौरोजी होते, गोपाळकृष्ण गोखले होते, लोकमान्य टिळक होते का न्यायमूर्ती रानडे होते? मग याच्यामध्ये हे उत्तर नाही तर ऑप्शन नाहीत, खाली ऑप्शन दिलेत त्यांनी. या ऑप्शनचा उल्लेख केला तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी ते असतील लोकमान्य टिळक. म्हणजे उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 मध्ये क हा मुद्दा इथं दिला हे लक्षात ठेवणं गरजेचं असेल. चला आता आपण बघूया या ठिकाणी प्रश्न क्रमांक 61. जिओग्राफीशी संबंधित असणारे प्रश्न त्या ठिकाणी बापू गायकवाड सरांनी आपल्याला प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. ते पाहूया काय. पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली EMS प्रक्रियेतील पहिला टप्पा कोणता आहे? तर याचं उत्तर असेल या ठिकाणी पर्यावरणीय धोरण स्थापन करा. काय असेल? पर्यावरणीय धोरण स्थापन करा. ऑप्शन नंबर 2 चा उल्लेख या ठिकाणी असेल. प्रश्न 62 काय पहा. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगत खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे? उत्तर सीमेलगतचा असणार उल्लेख या ठिकाणी पाहिला तर तो कोणता असेल? सातपुडा पर्वतरांग. ऑप्शन नंबर 1 चा उल्लेख या ठिकाणी करूया. नंतर प्रश्न क्रमांक 63 पहा. दाट अथवा केंद्रित वसाहतीची खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये आहेत. पहिलं कोणतं आहे बघा. मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात भारतात दाट वसाहती आढळतात. बरोबर आहे का विधान या ठिकाणी? यस बरोबर आहे. पुढं वसाहती दाट असल्यामुळे अस्वच्छता, सामाजिक तंटे, आरोग्याचे प्रश्न इत्यादी नकारात्मक बाबीही तेथे निर्माण होऊ शकतात का? यस बरोबर आहे. या वसाहतीमध्ये घरांची रचना ही वर्तुळाकार स्वरूपाची असते का? यस बरोबर आहे. डोंगराळ भागात, दाट जंगलात, वाळवंटी प्रदेश येथे अशा प्रकारची वस्ती आढळते का? नाही, चुकीचं आहे. म्हणून उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी लक्षात घ्यायचं. वसाहतीच्या संदर्भामध्ये इमिग्रेशन मायग्रेशनचा एक अँगल जोडून हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 64 पहा काय दिलाय 64 या ठिकाणी. महाराष्ट्रातील पठारावर अनेक डोंगर रांगा पसरलेल्या आहेत. त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे कसा क्रम आहे तो इथं सांगायला लावायला सांगितलेला आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा कुठून? उत्तरेकडून दक्षिणेकडे. मग सगळ्यात पहिल्यांदा येतात सातपुडा रांग, नंतर येते सातमाळा अजिंठा डोंगर रांग. नंबर 1 ला सातपुडा, नंबर 2 ला सातमाळा अजिंठा. नंतर येतो या ठिकाणी हरिश्चंद्र बालाघाट रांग. नंबर 3 ला
आणि नंबर 4 ला येतात महादेव डोंगर रान, म्हणून इथे लक्षात घ्यायचं या ठिकाणी उल्लेख कुठला असेल, उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 चा मुद्दा प्रश्न क्रमांक 64 ला. प्रश्न क्रमांक 65 काय दिले बघा याच्यामध्ये, 65 दिलाय भूकंप आणि कोणत्या वर्षी झालेला आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. मग बघितलं काय, कोयना भूकंपाचा उल्लेख केला तर तो कधी झालेला आहे कोयना भूकंप आपल्याला, तर कोयना दिसतो 1993 ला. किल्लारी भूकंप कधी झालेला आहे, किल्लारी दिसतो आपल्याला 2001 ला. भुज भूकंप कधी झालेला हो, भुज भूकंप झालेला आहे या ठिकाणी 1967 ला. आणि उत्तर काशीचा भूकंप झालेला आहे 1991 ला. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा रेफरन्स या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 66 काय दिलाय बघा 66 इथं, आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिवस केव्हा साजरा केला जातो, जैवविविधता संवर्धन दिवस 22 मे ला. कोकण किनारा हा खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो, कोकण किनारा कोणत्या प्रकारामध्ये, रिया प्रकारामध्ये मोडतो. सुरजागड लोहखनिज क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे, सुरजागड लोहखनिज क्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात आहे, ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 69 काय बघा 69 मध्ये, डॉक्टर त्रिवार्था यांच्या मतानुसार महाराष्ट्रात राज्यातील विदर्भ व मराठवाड्याच्या पूर्व भागाचा समावेश डॅश डॅश हवामान विभागात होतो, कोणत्या हवामान विभागात होतो या ठिकाणी, तर याचं उत्तर असेल फक्त उष्ण कटिबंधीय वर्षारण्याचा हवामान विभाग, म्हणून याचं उत्तर असेल या ठिकाणी फक्त क, ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार आहे क्वेश्चन नंबर 69 चं. क्वेश्चन नंबर 70 या ठिकाणी सांगतो काय बघा इथं बघा, पाणी संबंधित आव्हानांवर प्रयत्नांना गती देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 2018 ते 28 हे दशक खालीलपैकी कशासाठी घोषित केलेलं आहे, तर ते असेल शाश्वत विकासाकरिता पाण्यावरील कृतीसाठी आंतरराष्ट्रीय जल दशक असं या ठिकाणी अनाउन्स केलेलं आहे. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. हे असतील जिओग्राफीचे प्रश्न. आता येतील या ठिकाणी आपल्या राजेश जाधव सरांनी दिलेले असणारे आन्सर्स आहेत, त्याच्यामध्ये सायन्स आणि सायन्स टेकच्या अंतर्गत हा मुद्दा पाहिला तर खालीलपैकी कोणता गॅमा किरणाचा मुख्य गुणधर्म आहे, कोणता मुख्य गुणधर्म आहे, त्याच्यावर विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव पडत नाही, ऑप्शन नंबर 3 हा गॅमा किरणांचा मुख्य असणारा संदर्भ असेल. पुढं काय दिले 72 नंबरच्या प्रश्नामध्ये या ठिकाणी बघितलं, भौतिक राशी आणि त्यांचे एकक यांचा जोड्या लावा सांगितलंय आपल्याला या ठिकाणी. लांबीचं असणार एकक जर पाहिलं तर ते सेंटीमीटर असेल, वस्तुमानाचं असणार एकक पाहिलं या ठिकाणी तर ते ग्राम असेल, वेळेचं पाहिलं तर ते सेकंद असणार आहे, आणि तापमानाचं पाहिलं तर ते कुठलं असणार या ठिकाणी तर केल्विन असणार आहे. हे लक्षात घ्यायचं, म्हणून याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 चा रेफरन्स. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 73 चा उल्लेख करूया, जेव्हा किरणोत्सर्गी पदार्थातून बाहेर पडणारे उत्सर्जन चुंबकीय क्षेत्रातून मार्गक्रमण करते तेव्हा खालीलपैकी कोणते विधान खरे ठरते, कोणते विधान खरे ठरते या ठिकाणी, तर बाहेर पडणारे किरण 3 वेगळ्या भागात विभागले जाऊन त्यापैकी 2 एकमेकांच्या विरुद्ध दिशांना वळतील तर तिसरा भाग हा अविचलित राहील. हे त्याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 चा रेफरन्स. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 74 बघा काय दिलं 74, आधुनिक आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना दुसऱ्या आवर्तात लिथियम पासून फ्लोरीन पर्यंत मूलद्रव्यांची अणुत्रिज्या डॅश डॅश होते, वाढत जाते, कमी होत जाते, सुरुवातीला कमी होते, नंतर वाढत जाते का स्थिर राहते, कोणता संदर्भ या ठिकाणी आपल्याला हायलाइट होताना दिसतो इथं, तर इथं लक्षात घ्यायचं या ठिकाणी प्रश्न क्रमांक 74 चं उत्तर असेल फक्त ब बरोबर आहे. म्हणजे काय होत जाईल, कमी होत जाताना आपल्याला दिसते, हे इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 75 बघूया काय दिले, ओझोन स्तराच्या कमी होण्याचे मुख्य कारण काय आहे, ओझोन स्तराचं कमी होण्याचं मुख्य कारण पाहिलं तर काय क्लोरोफ्लोरोकार्बन्स हे त्याचं मुख्य कारण असणार आहे. लक्षात घ्यायचं ऑप्शन नंबर 2 बरोबर असेल. नंतर काय प्रश्न क्रमांक 76, तुरटी जी जलशुद्धीकरणासाठी वापरली जाते त्यात खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचे वस्तुमानानुसार सर्वाधिक प्रमाण असते, कोणत्या मूलद्रव्याचे जास्त प्रमाण असते, ते असतं ऑक्सिजनचं जास्त प्रमाण आपल्याला या ठिकाणी असतं, हे इथं लक्षात घ्यायचं आपल्याला, तो एक पार्ट असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 77 चा उल्लेख केला तर खालीलपैकी कोणते प्राणी एकाच जातीचे आहेत, एकाच जातीच्या प्राण्यांचा उल्लेख केला या ठिकाणी तर कोणते दिसतात इथं, ऑक्टोपस, पायला आणि सेपिया हे याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर दिलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं. प्रश्न 78 काय दिले पहा, खालील शास्त्रज्ञापैकी कोणास वर्गीकरणाचे जनक म्हटलं जातं, काय वर्गीकरणाचे जनक ते आहेत कॅरलस लिनियस,
लक्षात घेऊन असे कॅरोलस लिनियस यांचा असणारा उल्लेख या ठिकाणी असेल ऑप्शन नंबर 3 बरोबर असेल. पुढे काय दिलं या ठिकाणी क्वेश्चन क्रमांक 79-4 बघा. सरपटणाऱ्या सरीसृप प्राणी वर्गाच्या खालील प्राण्यांपैकी जिवंत जीवाश्म कोणाचा आहे, तर ते आहे या ठिकाणी स्पिनोडॉन. कोणता असेल? स्पिनोडॉन हे याचा आन्सर असणार आहे क्वेश्चन क्रमांक 79. 80 बघा या ठिकाणी काय दिले, डॅश डॅश हे वनस्पतीय संप्रेरक जे पाण्याची कमतरता असल्यास स्टोमाटा बंद करते. मग कोणता या ठिकाणी, तर फक्त अबॅसिकस ऍसिडचा रेफरन्स या ठिकाणी येतोय का, तर यस. कोणता असेल आन्सर? ऑप्शन नंबर 4 चा रेफरन्स ओनली अबॅसिकस ऍसिडचा रेफरन्स येतो. आता पुढे क्वेश्चन 81 काय दिलंय पहा, वर्गीकरणाचा पदानुक्रम लावायचा आहे. वर्गीकरण दिले तर गण, वर्ग, प्रजाती आणि कुल यांना आपल्याला त्या ठिकाणी क्रमानं लावायचं इथं. याचा उल्लेख पाहिला तर कोणता असेल? सगळ्यात पहिल्यांदा असेल या ठिकाणी वर्ग, नंतर असेल इथं गण, नंतर असेल कुल आणि सगळ्यात शेवटी असेल प्रजाती. म्हणून उत्तर असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 80व्या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे. पुढे 82व्या प्रश्नाचं उत्तर पहा या ठिकाणी, डॅश डॅश ट्रान्सजेनिक वनस्पतीमध्ये तीव्र विषाणू प्रतिकार निर्माण करते. विषाणू प्रतिकार करणं कोण असेल या ठिकाणी? RNA सायलेसिंग. काय असेल? RNA सायलेसिंगचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय. प्रश्न 83 काय, कोणत्या प्रकारच्या हवाई छायाचित्रात संपूर्ण हवाई छायाचित्राचे प्रमाण समान असते? संपूर्ण प्रमाण समान असते ते इथे या ठिकाणी येतं, ते म्हणजे लंबरूप हवाई छायाचित्र. ऑप्शन नंबर 3 आपल्याला या ठिकाणी बरोबर दिसणार आहे. हे इथं लक्षात ठेवायचं आहे तो मुद्दा. प्रश्न 84 काय, खालील विधानांचा विचार करा. GIS चा उपयोग अवकाशीय विश्लेषणासाठी केला जातो. विधान 2, विधान 1 त्याच्यामध्ये येतोय त्या ठिकाणी. ठीक आहे. पुढचा मुद्दा पाहिला तर बरोबर आहे का विधान या ठिकाणी, तर यस बरोबर आहे. पुढे GIS चा वापर स्त्रोताकडून पृथ्वीच्या पृष्ठभागावर ऊर्जेच्या संक्रमणासाठी होतो का, या ठिकाणी पाहिलं तर चुकीचं आहे. पुढे GIS चा उपयोग डेटा दृश्यमान होण्यासाठी केला जातो का, यस बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय दिले या ठिकाणी आपल्याला? ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असेल ते म्हणजे फक्त A आणि C या ठिकाणी बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 84 चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा संदर्भ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 85 पहा, जर तुम्ही दुष्काळ परिस्थितीचा वनस्पतीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करत असाल तर विद्युत चुंबकीय वर्णपटातील कोणता भाग सर्वाधिक उपयुक्त डेटा प्रदान करू शकतो? कोणता भाग? तर हा असेल या ठिकाणी जवळील अवरक्त. काय असेल? नियर इन्फ्रारेड हे याचा आन्सर असणार ऑप्शन नंबर 3 85व्या क्रमांकाचं उत्तर असेल. 86व्या क्रमांकाच्या प्रश्नाबद्दल या ठिकाणी पाहिलं तर सरांना डाऊट आहे थोडासा, त्यामुळे या प्रश्नाचा उल्लेख थोडासा तुम्हीच बघा, आन्सर मध्ये कमेंट सेक्शन मध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न करा मला. काय बघा, भारतातील हवाई छायाचित्रणाचे आदर्श प्रमाण कोणतं असेल? हवाई छायाचित्राचं प्रमाण, आदर्श प्रमाण कोणतं हे या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय कमेंट बॉक्समध्ये. 87 पहा, खालीपैकी कोणते साधन इनपुट तसेच आउटपुट साधन म्हणून उपयोगात आणले जाते? इनपुट आणि आउटपुट साधनाचा उल्लेख केला तर टच स्क्रीन हे काय असेल? इनपुट आणि आउटपुट साधनाचा उल्लेख या ठिकाणी येतो. प्रश्न क्रमांक 88 बघा काय काय दिलं 88 या ठिकाणी, खालीपैकी कोणते क्लाउड कॉम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिस ऍज मॉडेलचं उदाहरण नाही? तर तो असेल गिटहब. गिटहब हे असणाऱ्या मॉडेलचं उदाहरण नाहीये. ऑप्शन नंबर उत्तर नंबर 4 असेल त्याचं, हे लक्षात घ्यायचं. प्रश्न क्रमांक 89 काय पहा, कम्प्युटर सिस्टीम मध्ये सेकंडरी मेमरी का आवश्यक आहे? का आवश्यक आहे? डेटा आणि प्रोग्राम्स कायमस्वरूपी साठवण्यासाठी, म्हणून सेकंडरी मेमरीची आवश्यकता असते या ठिकाणी. ऑप्शन नंबर 2 याचा असणार बरोबर असेल या ठिकाणी असं सर म्हणतायत. त्यानंतर पाहिलं या ठिकाणी तर क्वेश्चन नंबर 90 काय, खालीपैकी कोणते सिंटॅक्स त्रुटी शोधते आणि त्या प्रोग्रामरला रिपोर्ट करते? कोणतं या ठिकाणी? तर ते आहे कंपायलरचा रेफरन्स याच्यामध्ये येतो आपल्याला. कुठला? सिंटॅक्स त्रुटीचा शोधण्याचा संदर्भ याच्यामध्ये आपल्याला मांडताना दिसत आहेत. हा एक लक्षात घ्यायचा या ठिकाणी. ठीक आहे. पुढे आता प्रश्न चालू होत आहेत ते म्हणजे कुठले? इकॉनॉमिक्सचे, आणि प्रतीक बर्ड सरांनी आपल्याला इकॉनॉमिक्सचे असणारे आन्सर दिलेले आहेत, तर ते रेफरन्स मी तुमच्या समोर मांडतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 91 बघा काय दिलाय, चालू केंद्रीय अर्थसंकल्पात लिंग भावाच्या आधारावर अर्थसंकल्पातील वाटा हा आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 6.8% होता. तो आर्थिक वर्ष 25-26 साठी किती पर्यंत वाढला आहे याचा उल्लेख केला तर याचं उत्तर असणार आहे 8.86%. ऑप्शन नंबर 2 हे 91व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे या ठिकाणी. प्रश्न 92 काय बघा, वित्त आयोग व त्याच्या अध्यक्ष, हा आयोगाला आवडणारा प्रश्न आहे, वित्त आयोग आणि अध्यक्षांच्या जोड्या. मग काय दिलं या ठिकाणी उल्लेख जर बघितला आपल्याला काय लक्षात ठेवायचं इथं,
13व्या वित्त आयोगाचा उल्लेख केला तर त्याचे अध्यक्ष विजय केळकर, 14व्या वित्त आयोगाचा उल्लेख केला तर ते असतील YV रेड्डी, सोबत पाहिलं 15व्या वित्त आयोगाचा उल्लेख केला या ठिकाणी तर ते असतील NK सिंग, आणि आता 16वा आता रिसेंटलीच नियुक्त झाली होती ते म्हणजे कोणाची, अरविंद पांगरिया यांचा असणार उल्लेख या ठिकाणी येतो. बऱ्याच अंशी पणगारिया असाही उल्लेख आपण करत होतो, तो लक्षात ठेवूया आपण. 93 बघा काय, खालीपैकी कोणते देश आशियानचे सदस्य नाहीत. आशियान देश म्हणजे काय, 10 देशांचा उल्लेख येतो, साऊथ ईस्ट एशिया मधल्या असणाऱ्या देशाचा संदर्भ आहे. याच्यामध्ये कोणत्या देशांचा उल्लेख नसेल हो इथं, फिलिपिन्स आहे, कंबोडिया आहे, इंडोनेशिया का भारत, तर भारत नाहीच. ओके, म्हणजेच कुठला असेल या ठिकाणी फक्त भारत त्या असणाऱ्या आशियान देशाचा उल्लेख नाही, तो साऊथ ईस्ट एशिया मधल्या साऊथ चायना सीला सराउंडिंग असणारे देश आहेत ते त्याच्यामध्ये येतात. तर उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 चा उल्लेख. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 94 चा रेफरन्स या ठिकाणी बघूया आपण काय दिलं इथं. नीती आयोग पुरस्कृत स्पर्धात्मक संघराज्यात खालीपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही. राज्यांमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण होण्यासाठी राज्यांची क्रमवारी ठरवणे हे तर होती. राज्यात शालेय आणि आरोग्य निर्देशांक हे पाहिजेच. राज्यात निर्यात स्पर्धात्मक निर्देशांक हे सुद्धा पाहिजे. सुरक्षा बाजार निर्देशांकाबद्दल डाऊट आहे, त्यामुळे पाहिलं तर याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4, फक्त डी चा उल्लेख या ठिकाणी असेल. उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. पुढं 95 नंबरचा प्रश्न या ठिकाणी पहा. आर्थिक सुधारणा संदर्भातील मूल्यमापनात खालीलपैकी कोणते मुद्दे सुधारणांचे अपयश दर्शवतात. मग कोणते ते, रोजगार विहीन वृद्धी, यस बरोबर आहे. वाढती असमानता, बरोबर आहे. वाढता आर्थिक विकास दर, चुकीचं आहे. आरोग्य सुविधांवरील कमी झालेला सार्वजनिक खर्च, बरोबर आहे. म्हणजे उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 चा रेफरन्स या ठिकाणी आपल्याला दिसेल, हे लक्षात घ्यायचं. प्रश्न 96 बघूया या ठिकाणी काय दिलंय तर प्रश्न 96 मध्ये, फिशरचा पैशाचे प्रमाण सिद्धांत खालील विनिमयाशी संबंधित कोणतं समीकरण स्पष्ट करतो. तर ते समीकरण लक्षात घ्यायचं आपण, MV = PT. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 चा उल्लेख याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हा संदर्भ याच्यामध्ये असणार आहे. प्रश्न 97 बघा काय दिलं 97 मध्ये, खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत. 1969 मध्ये 19 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं का या ठिकाणी, तर याचा संदर्भ घ्यायचं, चुकीचं आहे इथं. पुढं 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवी असलेल्या व्यापारी बँकाचे राष्ट्रीयकरण करणं बरोबर आहे का, यस बरोबर आहे. उत्तर असेल ऑप्शन नंबर 2, फक्त विधान 2 बरोबर असणार आहे. 97 चं उत्तर असेल 2. 98 बघूया. 98 काय दिलं आपल्याला ठिकाणी, 1951-52 ते 2018-19 या संपूर्ण काळात जवळजवळ 93 ते 94% परदेशी सहाय्य फॉरेन ऍड डॅश डॅश स्वरूपात भारताला मिळाली आहेत. तर याचं उत्तर असेल कर्जाच्या स्वरूपात मिळालेली आहेत. ठीक आहे. पुढं प्रश्न क्रमांक 99 बघा, मोठ्या प्रमाणावरील आयात बल्क इम्पोर्ट ज्याला म्हणतो आपण, खालीलपैकी कोणत्या 3 घटकांमध्ये विभागली जाते. कोणत्या 3 घटकांमध्ये विभागली जाते. खनिज तेल, कच्चे तेल, उत्पादने, बरोबर आहे. तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, साखर इत्यादी यांचा समावेश असलेल्या मोठ्या प्रमाणातील उपभोग्य वस्तू, बरोबर आहे. भांडवली वस्तू, धातू, यंत्रसामग्री, विद्युत आणि बिगर विद्युत यंत्रे हे याच्यामध्ये येत नाही बरं का. खते, बिगर लोह धातू, कागद, कागदी फलक, लोखंड आणि पोलाद येतात का, तर येतात. म्हणून उत्तर असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर 2. याचा आन्सर असणार आहे प्रश्न नंबर 99 चा. आणि शेवटचा प्रश्न येतो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 100 चा. काय उल्लेख होतो, खालीपैकी कोणती पत मानांकन संस्था भारतातील सेबी मध्ये नोंदणीकृत नाही, तर ती मुडीज ही आपल्याला नोंदणीकृत आपल्याला दिसत नाही, हे इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. अशा असतील 100 प्रश्न आपले या असणाऱ्या मेन्सच्या दृष्टिकोनातून आपण याची तयारी करत होतो. तर ती एक्झाम दिली आपण सर्वांनी. आन्सर कीच्या अनुषंगाने संभाव्य उत्तर तालिका आहे, त्या अनुषंगाने एकदा चेक करा. आयोगाची आन्सर की आली तर त्या ठिकाणी थोडीशी पडताळी होईलच, खूप काही चेंजेस नाहीत होणार या ठिकाणी. फार फार तर 3 ते 4 प्रश्नांचा असणारा जो गोळ आहे, जो वाद दिसतात त्याचाच उल्लेख या ठिकाणी करतोय आपण. अदरवाइज पेपर तुम्हाला चांगला गेला असेल, चांगले स्कोर तुम्ही याच्यामध्ये करायला अशी अपेक्षा करतो. आणि बाकी ज्या विद्यार्थ्यांना तयारी करायची त्यांसाठी अति उत्कृष्ट असणाऱ्या फॅकल्टीच्या माध्यमातून आपण बॅच कंडक्ट करतोय. त्यामध्ये मेन्सची तयारी करताय तर इंग्लिश आणि मराठी खूप गरजेचे आहेत. डिसाइडिंग असणारे फॅक्टर या सब्जेक्ट वरती ठरतात, म्हणून आपल्याला इंग्लिशची बॅच अवेलेबल आहे. बोडके सरांच्या माध्यमातून तुम्हाला बॅच कव्हर करता येईल. मराठीची सुद्धा बॅच अवेलेबल आपल्याला. ओके, विजय सरांच्या माध्यमातून आपल्याला बॅच करायची आहे. ही बॅच खूप नॉमिनल फी मध्ये 499 च्या असणाऱ्या फेज मध्ये तुम्हाला बॅच कव्हर करता येणार आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता.
आणि जे नवीन आहेत किंवा ज्यांना असं वाटतं की बूस्ट मिळावा आपल्या असणाऱ्या प्रिपरेशनला, त्यांच्यासाठी आपण काय करतोय, तर आपण 2 फॉर्मॅटमध्ये बॅच लॉन्च करतोय 7 जुलैपासून. एक प्रीची बॅच आणि प्री आणि मेन्सची बॅच. प्री आणि मेन्सची बॅच असेल तर आपण 9699 मध्ये, फक्त प्री करायची असेल नोव्हेंबरची एक्झाम द्यायची आपल्याला तर 5999 मध्ये बॅच अवेलेबल आहे. खूप बेस्ट कंडिशन मध्ये आपण काय करतोय, या असणाऱ्या संपूर्ण बॅचला कंडक्ट करतोय, तर ते जॉईन करू शकता. प्लस फ्री फॉर्मॅटमध्ये आपण युट्यूबवरती कंटिन्युअसली काय घेऊन येतो, या ठिकाणी तुमच्यासाठी वेगवेगळे सिरीज घेऊन येतो. आणि त्यामध्ये आता आपण काय बॅच जे आता स्टार्ट करतोय 7 जुलैला, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक फॅकल्टीची ओळख व्हावी त्यासाठी आपण सिलेबस डिकोडिंगचा असणारा पार्ट घेऊन येतोय. ते तुम्ही बघू शकता. आपण आता 3 सेशन आपले कंप्लीट झालेले आहेत, ते बघू शकता, ते अवेलेबल आहेत. तो एक पार्ट असेल. नंतर आपण विद्यार्थ्यांना पीवायक्यूच्या माध्यमातून तयारी कशी करावी, म्हणजेच काय की अभ्यास आयोगाच्या धर्तीवर व्हावा, यासाठी आपण पीवायक्यू सिरीज घेऊन येतोय. आणि त्यामध्ये पॉलिटीची सिरीज स्टार्ट करतोय मी उद्यापासूनच. उद्या आपला असणारा जो पहिला सेशन असणार आहे सायंकाळी 5 वाजता असेल, तर तुम्ही अवेलेबल त्या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलवरती बघू शकता. लाईव्ह स्वरूपामध्ये तुम्हाला हे सेशन बघता येतील. तसंच बॅक टू बेसिक्स, म्हणजे मुळात काही विद्यार्थ्यांच्या तयारीमध्ये बरेचसे असणारे सब्जेक्ट अडचणीचे वाटतात, तर त्यांना बेसिक पासून तयार करायचे असते आपल्याला. प्रश्न म्हणजे सिलेबसच्या अनुषंगाने तयारी करण्या अगोदर आपल्याला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर स्टेट बोर्ड बघावं लागतात आणि युपीएससी एमपीएससीच्या अनुषंगाने एनसीईआरटी बघावी लागते. तर त्या अनुषंगाने आपण इथं स्टेट बोर्ड आपण लॉन्च करतोय. या असणाऱ्या बॅचमध्ये तुम्हाला फ्री स्वरूपामध्ये आपण युट्यूबवरतीच आपण हे सेशन तुम्हाला देणार आहोत. 1 जुलैपासून याचे असणारे सेशन स्टार्ट होतील, ते तुम्ही बघू शकता. जिओग्राफी, इकॉनॉमी, हिस्ट्री आणि पॉलिटीचा असणारा प्रायमरी स्टेजवरती तुम्हाला याचा असणारा आढावा दिला जाईल आणि त्यानंतर ती बॅच आपण कंडक्ट करणार आहेत ऑनलाईनच. युट्यूबवरतीच तुम्हाला ही बॅच बघायला मिळेल. ठीक आहे. आणि ही असेल आन्सर की. आता जे सगळे आन्सर सांगितले तुम्हाला मी, त्याच्यावरती आन्सर की दिलेली आहे. तुम्हाला पीडीएफ मिळेल. त्या आन्सर कीच्या पीडीएफच्या माध्यमातून आन्सर की तुम्ही परत एकदा चेक करू शकता. ठीक आहे. आय होप डिस्कशन समजलं असेल. क्वेश्चनचे आन्सर दिलेत फक्त मी. संभाव्य उत्तर तालिका आहे, ते असणार उत्तर तालिका चेक करून आपण कुठं आहोत आणि आपण कोणत्या असणाऱ्या एक्झामच्या तयारीसाठी आता लागलं पाहिजे याचा डिसिजन तुम्ही घेऊ शकता. आय होप सगळ्यांचे चेहरे मला सिलेक्शनच्या लिस्टमध्ये बघायला मिळतील. इग्नाइट अकॅडमी त्यासाठी आतुरतेने तुमची वाट पाहते. धन्यवाद. थांबूया इथं. आपण भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.